जय शिवराय मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी बरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मानधन देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आणि याच योजनेच्या अंतर्गत तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का याचं बेनिफिशियरी स्टेटस ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती यायचं आहे। NSMNY याच्या पोर्टलची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण राईट साईडला ऑप्शन पाहू शकता बेनिफिशियरी स्टेटस, याच्यावरती क्लिक करायचे। बेनिफिशियरी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जातील, एक तर रजिस्ट्रेशन नंबरनुसार आणि दुसरं म्हणजे मोबाईल नंबरनुसार आपल्या लाभार्थीची स्थिती पाहण्यासाठी। आता मोबाईल नंबर मल्टिपल अकाउंटला दिला नसेल तर आपण या ठिकाणी मोबाईल नंबर नाही पाहू शकता, आणि आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर हवा असेल तर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आपण या ठिकाणी वरती शोधू शकता। गेट रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार नंबर किंवा मोबाईल नंबर आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। मोबाईलवरती आलेला OTP वरती दिलेला कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आणि गेट डाटावरती क्लिक करायचे। गेट डाटावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला शेतकऱ्याचं नाव आणि त्याचा असलेला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी दाखवला जाणार आहे। पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा रजिस्ट्रेशन नंबर हे दोन्ही नंबर एकच आहे। हा नंबर या ठिकाणी आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे, आपल्याकडे नोट करून ठेवायचा आहे। मित्रांनो, याच्यानंतर मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहिती झालाय तर तो टाकू शकता। मोबाईल नंबर न पाहायचा असेल तर मोबाईल नंबर टाकू शकता। खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा मोबाईलवरती OTP मागवायचा आहे। आपल्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP एंटर करून गेट डाटा केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती दाखवली जाणार आहे। शेतकऱ्याचं नाव, रजिस्ट्रेशन कधी केलेलं आहे, मोबाईल नंबर, याच्या अंतर्गत आपली एलिजिबिलिटी काय, लँड डाटा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे का, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता। याच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत 5 हप्ते आलेले आहेत, आपल्याला ते हप्ते आलेले आहेत का, आलेले नसतील तर का आलेले नाहीत, आलेले असतील तर कधी आलेले आहेत, त्याचे जे काही UTR नंबर वगैरे असतील ती सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, अगदी सोप्या अशा पद्धतीनं अगदी 2 मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं आपण आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची स्टेटस या ठिकाणी पाहू शकता, आणि याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।